महाराष्ट्र एक पाऊल पुढे या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। नमस्कार, मी संदीप देसाई। पाहूयात पहिली बातमी। वरळी बीडीडी रहिवाशांना पहिल्या टप्प्यातील घरांच्या चाव्यांचं वाटप करण्यात आलेलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते 556 रहिवाशांना घरांचा ताबा देण्यात आलाय। म्हाडाच्या मुंबई मंडळाने बांधलेल्या 2 इमारतींमधील सदनिकांचं वाटप करण्यात आलं। नवीन घरांमुळे बीडीडीकरांचं प्रशस्त घरांचं स्वप्न अखेर पूर्ण झालंय। चावी वाटप कार्यक्रमाआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे यांनी नवीन घरांची एकत्रित पाहणीही केली। मुंबईत सोन्यासारखी घरांची किंमत आहे, त्यामुळे तुम्ही तुमचं सोनं जपून ठेवा, असं मुख्यमंत्र्यांनी बीडीडी वासियांना सांगितलं। आज मला अतिशय आनंद आहे की जवळपास 550-560 लोकांना आपण या ठिकाणी चाव्या देतो। नोव्हेंबर मध्ये दुसरी डिलिव्हरी करू, डिसेंबर मध्ये तिसरी डिलिव्हरी करू आणि एकूण एकट्या वरळीच्या साईटवर मला वाटतं जवळपास 9-9.5 लोकांना या ठिकाणी आपण घरं देणार आहोत आणि एकूण 14,000 लोकांना आपण ही घरं या ठिकाणी देणार आहोत। गणेशोत्सवासाठी यंदा भारतीय रेल्वेनं दरवर्षीपेक्षा 367 जादा फेऱ्यांसाठी रेल्वे गाड्या सोडण्याचं नियोजन केल्याची माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे। गणेशोत्सवात आपल्या मूळ गावी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी यंदा रेल्वेच्या 367 जादा फेऱ्या सोडण्यात आलेल्या आहेत। यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्राचे आभार मानले आहेत। राज्य सरकारकडून कोकणात जाणाऱ्यांसाठी टोल माफीचा निर्णय घेण्यात आलाय। 23 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर या कालावधीसाठी ही टोल माफी लागू असणार आहे। यासाठी गणेशोत्सव 2025 कोकण दर्शन या नावाचे विशेष टोल माफी पास देण्यात येणार आहेत। हे पास संबंधित प्रादेशिक परिवहन अधिकारी, पोलीस आणि वाहतूक विभागाकडे उपलब्ध असतील। परतीच्या प्रवासासाठी देखील हेच पास ग्राह्य धरले जाणार आहेत। राज्य सरकारच्या या निर्णयामुळे कोकण वासियांना बाप्पा पावला असंच म्हणता येईल। तिसरी मुंबई म्हणजे आर्थिक विकासाचा नवा अध्याय असेल, असं स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय। मुंबई महानगर क्षेत्राच्या विकासासाठी रायगड जिल्ह्यात तिसरी मुंबई विकसित करण्यात येते। वरळीमध्ये गोल्डमन सॅक्स या आंतरराष्ट्रीय गुंतवणूक बँकेच्या नव्या विस्तारित मुंबई कार्यालयाचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं। राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष आधार ठरतोय। अमरावती विभागामध्ये मागील 7 महिन्यांमध्ये तब्बल 1187 रुग्णांना 10,61,11,000 रुपयांची वैद्यकीय मदत मुख्यमंत्री सहायता निधी कक्षातून प्रदान करण्यात आली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार पेपरलेस आणि डिजिटल प्रणाली तसंच जिल्हा कक्षांची स्थापना करण्यात आली आहे आणि त्यामुळे रुग्णांना मंत्रालयात येण्याची गरज भासत नाही। डेटा सेंटर कॅपिटल आणि सौर ऊर्जा एकत्रीकरण कॅपिटल म्हणून आता महाराष्ट्र राज्याची ओळख निर्माण होते आहे। नुकतेच विविध गुंतवणुकीसाठी महत्त्वपूर्ण असे 8 सामंजस्य करार आणि 2 रणनीतिक करार करण्यात आलेले असून त्यातून राज्यात तब्बल 42,000 कोटी रुपयांची गुंतवणूक होऊन 28,000पेक्षा जास्त रोजगार निर्मिती होणार आहे। विशेष म्हणजे आता हायपरलूप प्रकल्पाला गती मिळणार आहे। कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वेगवान लाटेमध्ये समाजात होणारे नवे बदल स्वीकारणारी आणि त्यांना सक्षमपणे सामोरे जाणारी पिढी MKCL अर्थात महाराष्ट्र ज्ञान महामंडळाने घडवावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय। MKCLच्या नाविन्यपूर्ण आणि विकासाभिमुख उपक्रमांमध्ये राज्य शासनही अग्रेसर राहील अशी ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली। बाणेरच्या बंटारा भवन इथं महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित MKCLच्या रौप्य महोत्सवी स्थापना दिवस कार्यक्रमात ते बोलत होते। तसंच कृत्रिम बुद्धिमत्ता सक्षम ग्रामीण युवक तयार करा अशी सूचना ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर यांनी केल्या। राज्यातील महिला आणि बालक आणि सामाजिक गटांसाठी राबवल्या जाणाऱ्या योजनांची व्याप्ती आणि परिणामकारकता वाढत असल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी समाधान व्यक्त केलंय। गरोदर माता, लहान बालक आणि वयोवृद्ध महिलांच्या आरोग्यासाठी राज्यातील सर्व विभागांनी समन्वयाने योजना राबवाव्यात। तसंच पिंपरी चिंचवडच्या धर्तीवर प्रत्येक महापालिकेमध्ये दिव्यांग भवन उभारावं असे निर्देशही त्यांनी दिलेत। यासाठी आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये 98% बजेटचा प्रभावी वापर झाल्याचं समाधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केलंय। या काही महत्त्वाच्या घडामोडींसह महाराष्ट्र एक पाऊल पुढे या विशेष कार्यक्रमात इथंच थांबूया। पहा फक्त झी 24 तास।